हॅलो स्टुडंट्स, लास्ट व्हिडिओमध्ये आपण डिसिजन मेकिंग म्हणजे काय किंवा डिसिजन मेकिंग प्रोसेसमध्ये कोणते घटक आहेत किंवा कोणत्या गोष्टी आहेत ज्यांचा प्रामुख्याने विचार करणं आवश्यक असतं ते आपण पाहिलेलं आहे. ओके, ज्यामध्ये आपण पहिले 6 पॉईंट जे इसेन्शियल ऑफ डिसिजन मेकिंगचे आहेत ते आपण पाहिलेले आहेत. मग ह्या व्हिडिओमध्ये उरलेले जे 6 पॉईंट्स आहेत किंवा 6 जे घटक आहेत जे डिसिजन मेकिंग प्रोसेसमध्ये इम्पॉर्टंट आहेत किंवा त्यांचा विचार करणं हे डिसिजन मेकिंग प्रोसेससाठी आवश्यक आहे ते आपण बघणार आहोत. तत्पूर्वी आपण काय करूया, जसं एक क्विक रिव्हिजन म्हणून पहिले 6 पॉईंटमध्ये आपण काय पाहिलं आहे ते पाहूया. ओके, मग इसेन्शियल ऑफ डिसिजन मेकिंगमधला जो आपण पहिला पॉईंट बघितला होता तो कोणता बघितला होता? सब्जेक्ट मॅटर ऑफ डिसिजन मेकिंग. म्हणजे काय तर तुम्हाला ज्या पद्धतीचा किंवा जो प्रॉब्लेम तुम्ही फेस करताय तो सॉल्व करण्यासाठी डिसिजन घ्यायचा आहे, त्या प्रॉब्लेमचा आधी तो प्रॉब्लेम काय आहे किंवा त्या प्रॉब्लेम मागची कारणं आधी काय केली पाहिजेत, अभ्यासली पाहिजेत. ओके, त्यानंतर सेकंड जो पॉईंट होता तो आहे ॲनालायसिस ऑफ द ऑब्जेक्टिव्ह अँड पॉलिसीज. म्हणजे काय तर ऑल ओव्हर ऑर्गनायझेशनचे ऑब्जेक्टिव्ज काय आहेत, पॉलिसीज काय आहेत किंवा तुम्ही जो डिसिजन घेणार आहात त्यामागे तुमचे ऑब्जेक्टिव्ह काय आहेत किंवा त्याच्या मागचे पॉलिसीज काय आहेत, त्याचे फ्युचरमध्ये जाऊन काय तुम्हाला ॲडव्हान्टेज आहे, ह्या सगळ्या गोष्टींचा काय केलं पाहिजे, अभ्यास केला पाहिजे. ओके, त्यानंतर तिसऱ्या पॉईंटमध्ये आपण बघितलं होतं सिस्टमॅटिक गॅदरिंग ऑफ इन्फॉर्मेशन. म्हणजे डिसिजन घेण्यासाठी जी तुम्ही इन्फॉर्मेशन गोळा करणार आहात ती तेवढीच काय असली पाहिजे, वास्तववादी किंवा रिअलिस्टिक असली पाहिजे. कारण का तर तुमचा जो काही डिसिजन असणार आहे तो टोटली तुम्ही जी इन्फॉर्मेशन गोळा करणार आहात त्यावर डिपेंड राहणार. त्यामुळे जर इन्फॉर्मेशन चुकीची असेल तर तुमचा डिसिजनही काय होऊ शकतो, चुकीचा निघू शकतो. ओके, नंतर चौथ्या पॉईंटमध्ये आपण बघितलं होतं ॲनालिटिकल स्टडी ऑफ द अल्टरनेटिव्ज. म्हणजे काय तर जे डिसिजन घेण्यासाठी वेगवेगळे ऑप्शन्स तुमच्याकडे अवेलेबल असतील त्या सगळ्या ऑप्शनचा योग्य पद्धतीने तुम्ही काय केला पाहिजे, अभ्यास केला पाहिजे. म्हणजे जे काही ऑप्शन्स आहेत त्या ऑप्शन्समध्ये कोणते प्लस पॉईंट आहे, म्हणजे त्याचे ॲडव्हान्टेजेस काय आहेत, डिसॲडव्हान्टेजेस काय आहेत, फ्युचरमध्ये जाऊन त्याचे काय इफेक्ट होऊ शकतात, या सगळ्या गोष्टींचा विचार करून त्या जे काही अल्टरनेटिव्ह तुमच्याकडे किंवा ऑप्शन्स अवेलेबल असतील त्यातनं योग्य तो ऑप्शन तुम्ही काय केला पाहिजे, चूज केला पाहिजे. ओके, त्यानंतर नेक्स्ट बघितलं होतं प्रॉपर कम्युनिकेशन सिस्टीम. म्हणजे काय तर ऑर्गनायझेशनमध्ये किंवा तुम्ही जे डिसिजन घेणार आहात तो प्रॉब्लेम कुठून उद्भवला आहे, त्या प्रॉब्लेमशी रिलेटेड कोणकोणते व्यक्ती आहेत त्या सगळ्या व्यक्तींशी तुम्ही चांगल्या पद्धतीने कम्युनिकेशन ठेवलं पाहिजे किंवा त्यांच्याकडनं थोडक्यात त्या प्रॉब्लेम मागची कारणं किंवा तुम्हाला समजा एखादा कुठला तरी फ्युचर प्लॅन राबवायचा आहे, मग तो कुठल्या क्षेत्रामध्ये म्हणजे कुठल्या पर्टिक्युलर डिपार्टमेंटमध्ये तुम्ही राबवणार आहात त्या डिपार्टमेंट्समध्ये काम करणाऱ्या व्यक्तींसोबत तुम्ही काय केलं पाहिजे, कम्युनिकेशन साधलं पाहिजे की जेणेकरून तुम्हाला त्यांच्या काय अपेक्षा आहेत, त्यांना काय प्रॉब्लेम आहेत ते तुम्हाला इझिली समजू शकतात आणि तुम्हाला डिसिजन घेणं सोपं जाऊ शकतं. ओके, अँड 6वा पॉईंट आपण बघितला होता तो म्हणजे पार्टिसिपेशन ऑफ सबऑर्डिनेट. फक्त कम्युनिकेशन साधून उपयोग नाही आहे, तर त्यांना कुठेतरी तुमच्या डिसिजन मेकिंग प्रोसेसमध्ये तुम्ही काय केलं पाहिजे, इन्व्हॉल्व केलं पाहिजे. म्हणजे तुमच्याकडे जे वेगवेगळे अल्टरनेटिव्ज असतात त्यांची कल्पना देणं किंवा ते डिसिजन घेण्यासाठी तुमच्याकडे जे ऑप्शन्स असतात त्यामध्ये त्यांचं काय मत आहे, त्यांच्या काही सजेशन्स असतील, काही गायडन्स असेल तर तो जाणून घेणं किंवा त्यांच्याकडे काही नवीन आयडियाज असतील तर त्या विचारात घेणं हे सुद्धा काय आहे डिसिजन मेकिंग प्रोसेसमध्ये आवश्यक असतं. ओके, हे 6 पॉईंट आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिले होते. आता पुढचे 6 पॉईंट आपण स्टार्ट करूया, ज्यामध्ये काय तो 7वा पॉईंट कोणता आहे तर कन्सिडरेशन ऑफ ॲन चेन ऑफ ॲक्शन. म्हणजे ह्यामध्ये काय बघा, देअर इज अ चेन रिलेशनशिप इन ऑल द ॲक्टिव्हिटीज ऑफ एनी ऑर्गनायझेशन. डिफरंट ॲक्टिव्हिटीज आर ट्राय in a sequence. Any decision in a one area lead to changes in the other related area also. म्हणजे तुम्ही जो एका पर्टिक्युलर डिपार्टमेंटसाठी जो डिसिजन घेणार आहात त्याचा कुठे ना कुठे इफेक्ट हा
दुसऱ्या डिपार्टमेंटवर होणार आहे. कारण का तर ऑर्गनायझेशन म्हणजे एक डिपार्टमेंट नसतं, तर ऑर्गनायझेशन म्हटल्यानंतर तेथे वेगवेगळे डिपार्टमेंट्स काय करत असतात, काम करत असतात. फॉर एक्झाम्पल प्रोडक्शन डिपार्टमेंट असेल, सेलिंग डिपार्टमेंट असेल किंवा फायनान्स डिपार्टमेंट असेल, बरोबर. मग हे एका डिपार्टमेंटसाठी तुम्ही जो काही डिसिजन घेणार त्याचा कुठे ना कुठे इफेक्ट, पॉझिटिव्ह म्हणा निगेटिव्ह म्हणा, हा दुसऱ्या डिपार्टमेंटवर पडत असतो. मग तो कमी जास्त प्रमाणात असेल. त्यामुळे ही गोष्टसुद्धा तुम्ही काय केली पाहिजे, डिसिजन घेताना विचारात घेतली पाहिजे की तुम्ही जो काही डिसिजन घेणार आहात त्यामुळे ऑर्गनायझेशनचा जी वेगवेगळी डिपार्टमेंट आहेत त्यांच्यावर त्याचा काय इफेक्ट होऊ शकतो. ओके. त्यानंतर नेक्स्ट पॉईंट आहे टायमिंग ऑफ डिसिजन. आता त्यामध्ये म्हटलं आहे बघा, डिसिजन मस्ट बी टेकन ॲट द ॲप्रोप्रिएट टाईम कीपिंग इन अ व्ह्यू ऑफ द प्रिवेलिंग कंडिशन्स. म्हणजे तुम्ही जो टाईम पिरियड घेणार आहात डिसिजन घेण्यासाठी तो योग्य असला पाहिजे. म्हणजे काय, तर तो कुठेही कमी जास्त असता कामा नये. तुम्हाला जेवढ्या वेळेत तो डिसिजन घेणं गरजेचं आहे, समोरची परिस्थिती कशा पद्धतीची आहे त्यानुसार तुम्ही काय केलं पाहिजे, डिसिजन मेकिंगसाठी टाईम घेतला पाहिजे. जिथे क्विक डिसिजनची गरज आहे तिथे तो क्विकच घेणं आवश्यक आहे. समजा कुठेतरी असं वाटलं की हा डिसिजन तुम्ही काय करू शकता, डिसिजन घेण्यासाठी जास्त पिरियड घेऊ शकता. मग तिथे तुम्ही तो जास्त पिरियड काय करू शकता, घेऊ शकता. परंतु जशी परिस्थिती असेल त्या परिस्थितीचा अभ्यास करून तुम्ही काय केला पाहिजे, त्या पर्टिक्युलर टायमिंगमध्ये जी तेवढ्या गरजेचं आहे तेवढ्या क्विकली काय केला पाहिजे, डिसिजन घेणं आवश्यक आहे. कारण आपल्याला माहिती आहे की योग्य वेळेमध्ये जर योग्य निर्णय घेतला तरच त्याचा काय होतो, उपयोग होऊ शकतो. ओके. त्यानंतर नेक्स्ट पिरियडिक रिव्ह्यू. त्यामध्ये बघा, द मॅनेजर मस्ट अंडरटेक पिरियडिक रिव्ह्यू ऑफ द इम्प्लिमेंटेशन ऑफ द डिसिजन. द ॲक्च्युअल परफॉर्मन्स मस्ट बी कम्पेअर विथ द प्लॅनेड परफॉर्मन्स. म्हणजे काय, तर मॅनेजर्सने जो डिसिजन घेतलेले असतात किंवा समजा त्याने एखादे जे अवेलेबल अल्टरनेटिव्ह त्यातला एखादा अल्टरनेटिव्ह घेऊन चूज केला, तर त्याचे जे काही हे असतात, काय असतात ते डिसिजन राबवल्यानंतरचे जे काही रिव्ह्यू असतात ते सुद्धा काय केले पाहिजेत, योग्य पद्धतीने कलेक्ट करणं आवश्यक असतं. म्हणजेच काय, तर ॲक्च्युअलमध्ये त्या डिसिजनचं इम्प्लिमेंटेशन केल्यानंतर त्यातनं काय पॉझिटिव्ह पॉईंट्स येत आहेत किंवा काय त्याची नेगेटिव्ह साईड आहे हे आपल्या काय होऊ शकतं, रिव्ह्यूमुळे लक्षात येऊ शकतं. त्यामुळे हे सुद्धा काय आहे, इम्पॉर्टंट आहे डिसिजन मेकिंग प्रोसेसमध्ये. त्यानंतर नेक्स्ट कॉस्ट इफेक्टिव्ह. डिसिजन मेकिंग मस्ट बी कॉस्ट इफेक्टिव्ह. द बेनिफिट ऑफ द डिसिजन मस्ट एक्सीड द कॉस्ट इन्क्युअर ऑन द इम्प्लिमेंटेशन ऑफ अ सच डिसिजन. म्हणजे काय, तर डिसिजन मेकिंग हे कॉस्ट इफेक्टिव्ह असले पाहिजेत. म्हणजे ते राबवताना किंवा एखादा डिसिजन घेतल्यानंतर त्याची अंमलबजावणी करणं हे काय असलं पाहिजे, जास्त कॉस्टली असता कामा नये. म्हणजे ज्या पद्धतीचा प्रॉब्लेम आहे की त्या पद्धतीनेच किंवा त्या पद्धतीनेच काय केले पाहिजे, डिसिजन घेतले पाहिजेत. ओके. म्हणजे ज्यामध्ये काय असले पाहिजेत की जे बेनिफिट असणार आहे त्या डिसिजन घेतल्यामुळे ते काय असलं पाहिजे, थोडक्यात आपण असं म्हणू शकतो की तो डिसिजन घेतल्यानंतर तो राबवण्यासाठी येणारा हा खर्च हा त्यातून मिळणाऱ्या बेनिफिटपेक्षा काय असला पाहिजे, जास्त असता कामा नये. ओके. कन्सेप्ट लक्षात आली आहे. त्यानंतर नेक्स्ट पुढचा पॉईंट 11 काय आहे, क्विक. अ टाईम डिसिजन on urgent or important matter have to be taken. In a such a situation, decision making must be quick. Delay decision may aggravate the problem and lead to delay in action. म्हणजे आता मगाशी आपण ज्यावेळी टायमिंग हा पॉईंट बघितला, टायमिंग ऑफ डिसिजन, तोच पॉईंट इथे त्याने म्हटलं आहे की जिथे गरजेचं आहे, जेव्हा अर्जंट असतात किंवा इम्पॉर्टंट मॅटर असतात त्यावेळी जेवढ्या क्विकली डिसिजन घेणं आवश्यक आहे तेवढ्याच क्विकली काय केले पाहिजे, डिसिजन हे घेतले पाहिजेत. कारण का, एक पर्टिक्युलर वेळ असतो प्रत्येक गोष्टीचा. तो वेळ गेल्यानंतर जर तुम्ही एखादं डिसिजन घेतलं तर त्याचा काय होऊ शकत नाही, उपयोग होऊ शकत नाही. अँड लास्ट जो पॉईंट आहे 12 नंबरचा तो आहे फ्लेक्झिबिलिटी. त्यामध्ये बघा, डिसिजन मस्ट बी फ्लेक्झिबल इन अ नेचर.
इन अदर वर्ड्स इट मस्ट बी पॉसिबल टू मॉडिफाय द डिसिजन इफ अँड व्हेन रिक्वायर. म्हणजे तुम्ही जे डिसिजन घेणार आहात त्याच्यामध्ये काळानुसार चेंजेस करणं काय असलं पाहिजे, शक्य असलं पाहिजे. म्हणजे परिस्थिती जशी बदलेल त्या परिस्थितीचा काय असतो, तुमच्या डिसिजनवर इफेक्ट होतो. त्यामुळे परिस्थितीनुसार डिसिजन चेंज करण्यासाठी कुठेतरी काय असला पाहिजे, वाव हा असला पाहिजे. ओके, लक्षात आलं आहे डिसिजन मेकिंग प्रोसेस आणि त्याचं इसेन्शियल. ओके, चालेल मग. थँक्यू.